नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, 2024 हा नोकरी वर्ष म्हणून आपण घोषित केला तरी कमीच आहे, कारण का तब्बल 88,000 पदे जी आहे जे की भरली गेलेली आहेत, ज्यामध्ये अनेक विभागाच्या सरळ सेवा भरती जाहिराती जे की घोषित करण्यात आलेल्या होत्या आणि अनेक सारे पदे जी आहे जी की भरली गेलेली होती। तर ज्या विद्यार्थी मित्रांना या पदभरतीमध्ये यश मिळालं नसेल त्यांनी जे आहे 2025च्या सरळ सेवा भरतीसाठी अभ्यास लागून ठेवा, कारण का अजूनही असे बरेच डिपार्टमेंट्स आहेत ज्यामध्ये सरळ सेवा भरती जाहिराती जे की प्रसिद्ध होण्याच्या मार्गास आहे। ज्यामध्ये सांगितलं तर आपण कालचे अपडेट आपल्या टेलिग्रामवर ग्रुपवर दिले होते, ज्यामध्ये रेशीम संचालनालयामध्ये एकूण 138 जागा आहेत, ज्यामध्ये अनेक पदवीधर उमेदवारांना जी की संधी चांगली मिळणारी आहे। ज्यामध्ये जे काही गट क, गट ब आणि गट ड चे हे सर्व संवर्गनीय पदे भरली जाणार आहेत। याचा आपण एक जी आर मागे आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केलेला होता, तसंच आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलं होतं। त्या संदर्भात आता काल जे आहे त्याच्या अभ्यासक्रमासंदर्भात जी आहे माहिती देण्यात आलेली आहे। याला अनुसरून आपण जानेवारी एक्सपेक्टेड याची जाहिरात देखील धरू शकतो। तर या ठिकाणी पाहून घ्या काय शासन निर्णय आहे, काय अभ्यासक्रम आहे व त्यासोबतच जानेवारी महिन्यामध्ये अजून एक सरळ सेवा भरती जाहिरात आहे ती देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी शासन निर्णय आपण सर्वप्रथम पाहून घ्या। रेशीम संचालनालयातील तांत्रिक पदासाठी जे काही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याकरिता विषय व प्रश्नांची संख्या, परीक्षेचे एकूण स्वरूप खालील तक्त्यानुसार करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे। तर थोडक्यात शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पदनाव पाहून घ्या। गट ब चं पद कोणतं आहे तर रेशीम विकास अधिकारी अराजपत्रित श्रेणी 2 चं पद आहे। त्यानंतरचं गट क मध्ये पाहून घ्या। वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक, प्रयोग निर्देशक व क्षेत्र सहाय्यक, रिअरिंग ऑपरेटिव्ह आणि गट ड मध्ये जे आहे जे की प्रयोगशाळा परिचर हे पद आहे। तर या सर्वांसाठी विषय पाहून घ्या। इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान, तर याची आपण व्हिडिओ लेक्चर लवकरच आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत। त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व संगणकीय ज्ञान हे सर्व विषय असणारे आहेत, ज्यामध्ये भाषा पाहून घ्या। फक्त इंग्रजी हेच विषय इंग्रजीत असणार आहे, बाकी सर्व विषय तांत्रिकीचे विषय देखील मराठीमध्येच या ठिकाणी घेतले जाणारे आहे। तर प्रश्नांची संख्या या ठिकाणी पाहून घ्या। 10, 15, 25, 30 आणि 20 प्रश्न या प्रकारे एकूण 100 प्रश्न 200 गुणासाठी तुम्हाला असणारे आहेत। वेळ जी आहे जी की 2 तास असणार असेल आणि परीक्षेचे स्वरूप जे की प्रति प्रश्नात 2 गुण असणारे आहेत आणि याची देखील परीक्षा TCS किंवा IPS याच कंपनीकडून घेतली जाणारी आहे। तर या ठिकाणी खाली त्यांनी काही शासनाची नियमावलीनुसार जे काही माहिती आहे ती दिलेली आहे यामध्ये, आणि लवकरच जी आहे याची सरळ सेवा भरती जाहिरात जे की प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही जानेवारी किंवा फेब्रुवारी एक्सपेक्टेड ही जाहिरात असू शकते। तरी पण तुम्ही जर गट ब, गट ड च्या या पदाकरता सरळ सेवा भरती तयारी करत असाल तर तुम्ही तुमचा अभ्यास लागून ठेवा, कारण का यावेळी जे आहे खूपच चांगली संधी मिळणारी असेल। त्यानंतर दुसऱ्या आपण जाहिरातीविषयी जर माहिती मिळत झालं तर ज्यामध्ये आहे महानगरपालिकेची जाहिरात, जे की अहिल्यानगर या महानगरपालिकेमध्ये जे काही रिक्त पदे आहेत, एकूण जे आहे 45 तांत्रिकी पदे या ठिकाणी भरणार आहे असं माहिती दिलेली आहे। आणि याची जी पदभरती आहे जी आहे TCS या कंपनी मार्फत घेण्यात येणारी आहे। तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ही प्रक्रिया राबवली जाणारी आहे। तर कोणकोणती पदे आहेत या ठिकाणी पाहून घ्या। ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्याची 15 आहेत, कनिष्ठ अभियंता तांत्रिकीचे 3 आहेत, कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईलचे 1, अभियंत्री सहायकाचे 8, विद्युत पर्यवेक्षकचे 3, लिपिक टंकलेखकची 13, संगणक प्रोग्रामर 1 आणि पशुसंवर्धनची 1 अशी जी आहे थोडक्यात तांत्रिकी पदे आहेत। तर सविस्तर माहिती सांगायची झाल्यास महापालिकेत नव्या होणाऱ्या कर्मचारी भरती प्रक्रियेत 175 पैकी केवळ 45 पदे तांत्रिक भरण्यात येणार आहेत, म्हणजे की टोटली 175 आहेत, पण त्यापैकी जे आहे 45 पदे तांत्रिकी भरले येणार आहेत। तर 7व्या वेतन आयोगाला लागू केल्यामुळे आस्थापनात खर्चात झालेली वाढ व त्यामुळे होणारी आर्थिक अडचण लक्षात घेऊन सध्या तातडीची गरज असलेले पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासकीय यशवंत डांगे यांनी सांगितले आहे। या भरतीत अभियंता, लिपिक टंकलेखक, जे काही अभियंता पर्यवेक्षक तांत्रिकी पदे भरण्यात येणार आहेत, म्हणजे की टोटली जे आहे यामध्ये 175 जागा सरळ सेवेने भरण्यासाठी आहेत। त्यापैकी सर्वात प्रथम भरले जाणारी पदं जी आहे जी की 45 पदे या ठिकाणी भरली जाणारी आहेत असं जे आहे यामार्फत सांगितलेलं आहे। तर याची जाहिरात जी की जानेवारी संभाव्य आहे आणि जानेवारीमध्ये याचं येणार चालण्याची पदभरती कोण घेणार आहे तर TCS या कंपनी मार्फत जे की घेतली जाणारी आहे। तर अजूनही बरेच डिपार्टमेंटची जागा रिक्त आहेत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती जाहिराती निघू शकतात। त्यामुळे तुम्ही कसल्या प्रकारच्या मनात शंका न बाळगता, जे अनेक उमेदवार जे काही यापूर्वीच्या जाहिरातीमध्ये लागून गेले आहेत आणि परंतु त्यांना त्या परीक्षेमध्ये अपयश आलं असेल, त्यांनी या परीक्षेमध्ये तुम्ही नक्की यश मिळवू शकता। फक्त तुम्ही तुमचा अभ्यास जोराने सुरू ठेवा, नॉनस्टॉप या ठिकाणी जाहिराती येण्यास सुरुवात होणारी असेल। तर अशी होती अपडेट माहिती। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। पुढील व्हिडिओच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।